जय हिंद मित्रांनो, स्वप्न खाकीचं या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ पोलीस भरती बघणाऱ्या प्रत्येक उमेदवारासाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे। बघा मित्रांनो, पोलीस भरतीसाठी तुम्ही जे मेहनत केलेली आहे, आतापर्यंत जे तुम्ही कष्ट केलेले आहे, आता ते सत्यात उतरवायचं आहे। आणि बघा, तुम्हाला तुमची जी मेहनत झालेली आहे, आता त्या मेहनतीला एक आत्मविश्वासाची जोड लावायची आहे। तर बघा, मेहनत सगळेजण करतात मित्रांनो। आतापर्यंत तुम्ही जी मेहनत केलेली, आता हा शेवटचा दिवस आहे। शेवटच्या दिवसामध्ये त्याला कसं सत्यामध्ये उतरवायचं आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा कशा पद्धतीने घ्यायचा आहे, तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्कीच तुम्हाला या व्हिडिओमधून फायदा होईल। बघा मित्रांनो, तुमची मेहनत झालेली आहे, आता तुमची ग्राउंडची तयारी झालेली आहे। ग्राउंड फक्त 3 दिवसावर आहे। आता ज्यांचं ग्राउंड 11 फेब्रुवारीला आहे, तर त्यांनी कदाचित आता ग्राउंडसाठी निघालेही असतील। तर बघा, त्यांनी सुद्धा जर निघाले असतील तरी सुद्धा तुम्ही हा व्हिडिओ बघून जावा। नक्कीच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून एक चांगलं मोटिवेशन भेटेल, स्वतःचा आत्मविश्वास वाढेल। मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही कष्ट केलात, मेहनत केली, ग्राउंडची पूर्णपणे तयारी केलेली आहे, पण आता गरज आहे तुम्हाला त्या मेहनतीसाठी, त्या कष्टासाठी, स्वतःच्या आत्मविश्वासाची। स्वतःवर आत्मविश्वास राहणं सुद्धा खूप गरजेचं आहे मित्रांनो, कारण हा आता आत्मविश्वासच ठरवतो की तुम्हाला काय करायचं आहे, काय नाही। तुम्हाला सिलेक्शन होण्यासाठी, तुम्हाला तिथपर्यंत जाण्यासाठी स्वतःला कसं खंबीर करायचं आहे आणि तिथपर्यंत तुम्हाला खंबीरपणे उभं कसं राहायचं, हे स्वतःचा आत्मविश्वासच स्वतःला सांगू शकतो। आता भरतीला गेल्यानंतर काही चुका आहेत त्या तुम्ही नक्की टाळा, जेणेकरून तुम्हाला भरती होण्यामध्ये काही अडचण येऊ नये किंवा तुमचं ग्राउंड चांगल्या पद्धतीनं झालं पाहिजे। ज्यावेळेस तुम्ही ग्राउंडला जाता मित्रांनो, एक ग्राउंडचं वातावरण बघितल्यानंतर नक्कीच तुम्हाला नर्वसपणा वाटेल, भीती वाटेल, तुमचा जो आत्मविश्वास आहे तो डगमगल, परंतु तुम्हाला स्वतःला कंट्रोल करायचा आहे आणि स्वतःचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करायचा आहे। तुम्हाला स्वतःला सांगायचं आहे की मी करू शकतो, कारण तुम्ही नक्कीच करू शकता मित्रांनो। आतापर्यंत तुम्ही जेवढी मेहनत केलेली आहे, तर त्यावरून तुम्ही ठरवू शकता की तुम्ही करू शकतो। जर तुम्ही भिलात, जर तुम्हाला वाटत असेल की माझ्यानं होईल की नाही, माझ्या जे टीममधले दुसरे आहेत त्यांचं ग्राउंड चांगलं झालेलं आहे किंवा कुणाची रनिंग चांगली आहे, कुणाचा गोळा आउट ऑफ आहे, तर गरज नाही की प्रत्येकाचं आउट ऑफ गेल्यानंतर तो लागलच, तुम्ही सुद्धा कुणापेक्षा कमी नाही, हे तुम्हाला स्वतःला सांगायचं आहे मित्रांनो। कारण जे मेहनत ही फक्त मेहनतच नसते, पोलीस भरती म्हणजे हे फक्त तुमची कष्टाचीच भरती नाही मित्रांनो। फक्त कष्ट करणं हेच नाही, तर पोलीस भरती करणं म्हणजे हे मनाच्या जिद्दीची परीक्षा आहे। तुमची जी जिद्द आहे, तुमच्या जी मनाची जिद्द आहे, ते तुम्हाला तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल। त्यामुळे तुम्हाला स्वतःला ठामपणे सांगायचं आहे की मी करू शकतो आणि मी करणारच। ज्यावेळेस तुम्ही 100 मीटर पळचाल किंवा 1600 मीटर पळचाल, मुली 800 मीटर पळतील, गोळा टाकतील, ज्या वेळेस तुम्ही रनिंग करताय मित्रांनो, रनिंग शेवटपर्यंत थांबायचं नाही, हे स्वतःला सांगून द्या, स्वतःला ठरवून द्या की तुम्हाला शेवटपर्यंत रनिंग करायची आहे। ज्यावेळेस तुम्हाला दम लागेल, तुम्हाला वाटत असेल बस आता माझ्यानं होणार नाही, तरीही तुम्हाला अजिबात थांबायचं नाही। कारण बघा, आतापर्यंत केलेल्या मेहनतीला एका सेकंदामध्ये तुम्ही तिथं नाहीसं करून टाकचाल का? कारण आतापर्यंत तुम्ही त्या दिवसाचीच वाट पाहत होता की तुमचं ग्राउंडचे हॉल तिकीट कधी येईल आणि तुमच्या ग्राउंडची तारीख कधी येईल, तो दिवस तुमचा ग्राउंडचा कधी येईल, तर तो दिवस आलेला आहे। त्यासाठी तुम्ही तुमचं जे तुम्ही आत्तापर्यंत कष्ट केलं आहे ते तुम्हाला सिद्ध करायचं आहे मित्रांनो। त्यासाठी तुम्ही ज्यावेळेस ग्राउंडला जाचाल, गेल्यानंतर रनिंगला स्टार्ट केल्यावर तुम्ही जसं रनिंगची प्रॅक्टिस केला त्याच पद्धतीनं रनिंग करा, जेणेकरून तुम्हाला रनिंगमध्ये काहीही अडथळे येणार नाही। फास्ट किंवा स्लो करून किंवा शेवटी दम लागला म्हणून थांबू नका, कारण प्रत्येकजण जेवढे आतापर्यंत पोलीस झाले त्यांना पण रनिंग करते वेळेस प्रॉब्लेम झालीच असेल, ग्राउंड करते वेळेस, पण ते थांबले का? थांबले नाहीत म्हणून आज तिथं आहेत त्यांनी। हाच विचार तुम्ही सुद्धा करा की तुम्हाला सुद्धा थांबायचं नाही, तुम्हाला होईल तेवढं जास्त मार्क घेण्याचा प्रयत्न करायचा आहे। 100 मीटरला बी तुम्ही चांगलं ओढण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला 100 मीटरमध्ये सुद्धा चांगले मार्क येतील। आणि गोळ्याला हातातले मार्क आहेत मित्रांनो, गोळा चांगला टाका।
आणि फॉल होऊ नये याचा लक्ष घ्या, कारण तुम्हाला 3 चान्स आहेत गोळ्याचे, तरी शेवटचा तिन्हीमधला एक का होणार गोळा आउट ऑफ जाईल असा प्रयत्न करा. ज्यांचा आउट ऑफच्या जवळ जात असेल त्यांनी आउट ऑफ घालण्याचा प्रयत्न करा. आणि बघा, तुम्ही जेवढे इव्हेंट आहे तेवढे चांगल्या पद्धतीने द्या. स्वतःला भीती वाटत असेल तर त्या भीती दूर करण्यासाठी स्वतःला मोटिवेट करा. कारण बघा, आता तुमचं माइंडवर खेळ आहे सगळा, की तुमचं माइंड ठरवणार आहे नेमकं काय आहे. तुम्हाला ग्राउंडमध्ये तुम्हाला धावायचं आहे मित्रांनो, तुमचे ग्राउंडवर पाय धावणार आहेत, पण मन ठरवणार आहे सिलेक्शन व्हायचं की नाही व्हायचं. तुमचं जे मेंदू आहे त्याला सांगून ठेवा की तुम्ही करू शकता आणि तुम्ही हे चांगलं करू शकता हे सुद्धा नक्की सांगण्याचा प्रयत्न करा. आणि आता जो तुमचा आत्मविश्वास आहे मित्रांनो, अजिबात डगमगू नका. कारण बघा, प्रत्येक हिरो नसतो, हिरो हे आपल्यातूनच निर्माण होतो. आणि तुम्ही सुद्धा एक हिरोच आहात आणि तुम्ही सुद्धा करू शकतात हे सांगा. कारण प्रत्येक जणांमध्ये काही वेगळं काही नाही, तुमच्यामध्ये त्या गोष्टी आहेत, फक्त तुम्हाला त्या तिथंपर्यंत जायचं आहे आणि तिथंपर्यंत त्या गोष्टी न्यायचं आहे. जे कोणी पोलीस झाले किंवा आता ज्यांचं टॉपमध्ये आले किंवा आता ज्यांचं ग्राउंड आउट ऑफ आहे त्यांना काही त्रास होत नसेल का? त्यांना पण त्रास होतो. रनिंग करते वेळेस त्यांना पण दम येतो. असं कोण आहे की त्यांना दमच येत नाही, किती रनिंग केलं तर दम येत नाही असं काहीच नाही मित्रांनो. पण शेवटी एक असते जिद्द, आणि ते जिद्दच असते ती दमाला सुद्धा मारते. आणि दम आला तरीही, त्रास झाला तरीही ते तिथंपर्यंत जातात. ते असते जिद्द. आणि तुमची सुद्धा जिद्द आहे. जिद्द आणि चिकाटी हे लक्षात ठेवून तुम्ही भरतीला उतरलेला आहे आणि भरतीमध्ये गुलाल उधळण्यासाठी तुम्हाला आज तिथं मेहनत करायची आहे. आणि मित्रांनो, एक चांगले मार्क तुम्हाला घेऊन जायचं आहे. तर प्रत्येक जण स्वतःला मोटिवेट करा आणि कोणालाही असं वाटू देऊ नका की मी करू शकत नाही. सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्हाला तुमचा आत्मविश्वास वाढवणं गरजेचं आहे. असं काहीच नाही की तुम्हाला मार्क कमी येत आहेत किंवा मला मार्क येत नाहीत. आणि तुमच्या सोबतचे जर असतील कोणी की ज्या टीममध्ये तुम्ही आहात त्यामध्ये काही जणांचं आउट ऑफ जात असेल, पण ह्याचा अर्थ असा नाही की मग जे आउट ऑफ गेले तेच होईल, तर तुम्ही सुद्धा कमी नाही. जर त्यांचा आउट ऑफ जात असेल ग्राउंड, तर कुठं लेकीमध्ये कमी जास्त असेल हे समजा, पण मी सुद्धा इथं ओढू शकतो, होता होईल तेवढं माझं सुद्धा सिलेक्शन होणार आहे हे समजून तुम्ही ग्राउंडची चांगली, ज्यावेळेस तुम्हाला ग्राउंडवर उभं राहिले त्यावेळेस तुम्हाला फक्त त्या वर्दीकडे बघायचं आहे. आज मी ग्राउंड देत आहे, पण उद्या मी या ठिकाणी दुसऱ्यांचं ग्राउंड घेणार आहे असा विचार करून नक्कीच तुम्ही ग्राउंड द्या मित्रांनो. आणि ग्राउंडला चांगले मार्क घ्या. ज्यांना मार्क किती पडले का नाही नक्कीच कमेंट करून सांगा. सर्वांना ऑल द बेस्ट. भेटूया मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.